बा विठ्ठला धाव पावरे धाव रूप ते सावरे धाव रूप ते कैलासवासी सदाशिव तुकाराम दळवी, कैलासवासी महादेव तुकाराम दळवी यांच्या स्मरणार्थ श्री रुपेश सदाशिव दळवी यांच्याकडनं 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. एकदा रुपेश दळवी यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ देत, कारण त्यांनी कोणाच्या तरी स्मरणार्थ बक्षीस दिले. आज त्यांचे कोणी असतील, काका असतील किंवा इतर कोणी असतील, पण त्यांच्या स्मरणार्थ त्यांनी जे बक्षीस दिले, एकदा जोरदार रुपेश दळवी यांच्यासाठी टाळ्या होऊ देत, कारण पूर्वजांची आठवण काढणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे श्याम दळवी साहेब यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करतोय, आभार मानतोय. धन्यवाद. धन्यवाद साहेब, दुसऱ्यांदा या ठिकाणी मला संधी दिलात त्याबद्दल तुमचे आणि तुमच्या हनुमानवाडी ग्रामस्थांचे लाख लाख आभार. फोटोग्राफर, एक विनंती आहे तुम्हाला, माझा फोटो काढताना ह्या बाजूने काढू नका, चांगलं येत नाही आणि हिरफट दिसतात. ह्या बाजूने काढा, खरा सांगते. म्हणजे हात तुम्ही तरीसून फोटो काढताना मी आपलं बघतले हे दाद दिसतो, असं सुद्धा असं घेतं ना. काय का पैसे खर्च बरोबर. भोने सांगितलं, परत काय का भोने सांगितलं की महिला मंडळ बसले त्यांना आज 15% आरक्षण आहे. आज मंदिरामध्ये सुद्धा त्यांना स्थान आहे. आरती, पूजा, भक्ती महिलांचीच नाव आहे. पुरुषांसाठी काय आहे? मंदिरात गेलात की वरती टांगलेली असतात घंटा, हो, बरं ती सुद्धा स्त्रीलिंगी आहे. आपण तो घंटा म्हणत नाही, ती घंटा म्हणतो. मग आमच्या मंदिरात राहुला काय, समजा शंकराच्या मंदिरात गेला तर तो नंदी बसलेला असतो, त्यामध्ये तो नंदी बसलेला असता. आपल्या फक्त जागा ती जाताना पाठसून हात लावून पाया पडायला जायचा. रावणाची लंका सोन्याची होती, पण ती जळून खाक झाली, कारण त्याला गर्व झाला. सोन्याच्या ताटात जेवत होता, नाही का. त्यांची जनगणना 4,30,000. तुम्ही तेव्हा जनगणनेत गेलाय, पण नोंदा ती नोंद गायब असा सांगायसाठी विचारले तुम्ही. म्हणजे अभ्यासात वाढ होती. रावणाच्या बायका किती होत्या? नक्की रावणच होतो ना. मग मला सांगा, दशरथ राजाला डोळे नव्हते? धृतराष्ट्राला डोळे नव्हते, दशरथ नाही, सॉरी. हा, किती पुत्र? 100. सोपी गोष्ट आहे. डोळे असते तर काय घडतंय अंगाला सांगा, काय सांगणार. ठीक आहे, कोणी सांगितलं सिकंदर राजा जग जिंकून आला, पण शेवटी जाताना हात वरती करून गेला. वा, याचं कारण का? त्याने जग जिंकलं, याला कारण एकच, त्याचं लग्न झालेलं नव्हतं. लगीन झालेलं असतं ना तर तो जग जिंकू शकलो नसतो. काही फक्त घरात ना बाहेर पडलो पुरे, बायकोने खाई चालला, मग त्यांनी जग जिंकलं नसतं. आम्ही सुद्धा बाहेर पडलो काय, घरवाली विचारलं खाई चालला, काय कर्माचा जग जिंकलं, घराकडे जिंकत गावत नाही. फुटाफूट. बाकी ठीक आहे बुवा. फक्त याच मला खटकला बुवा, आपण हिंदू संस्कृतीमध्ये वागतोय. सत्यनारायणाच्या पूजेत 2-2.5 तास बसू शकत नाही असं तुम्ही म्हटलं, कारण ते का ओढ असता खय आपले मित्र इले
त्या मित्रांची व्यवस्था केलेल्या खोक्याची खयचो कर्मदरिद्री मित्र असा जो सत्यनारायणाच्या पूजेत खोक्याची व्यवस्था करतो? सांगा मला. तू लग्न केलेलं नसत तो दुकान घेऊला असा. परत त्याच्यातले म्हणतात बाटले किती संपले, तुमका काय बोलता म्हणता. सत्यनारायणाची पूजा आज आपला धर्म काय, आपली संस्कृती काय हे आपल्या मुलांना समजवणं कोणाची गरज आहे? प्रत्येक पालकाचं कर्तव्य आहे. आणि आज जर पालकांनीच मुलांना सांगितलं नाही आपली संस्कृती हे आहे, आपला धर्म हा आहे, आपण सत्यनारायणाची पूजा का घालतो? कारण आपली मनोरथ पूर्ण होतात, इच्छित फळ आपल्याला मिळतं, म्हणून सत्यनारायणाची पूजा घालतो ना. खोके वाटीसाठी ना. त्या हळदी पहिला तुका उठावचा दाखवायचो. बा विठ्ठला धावा पावरे धाव रूप ते सावरे. पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली म्हणून तो प्रत्यक्ष देव भेटायला आला. आज आम्ही किती सेवा केली तरी आमका देव भेटा गे नाही ना. तो म्हणणार मग तुझ्या कर्माच होती. आम्ही फक्त मंदिराच्या बाहेरसून गेलो गाडी घेऊन तर मंदिरात सुद्धा जावं आमका येणं. आम्ही देवाकडून जाताना किकी करणार किकी. मग देव कंटाळलेला असतो, तो म्हणत तसंच जा किकी. भक्ती कमी झाली आहे. भक्ती कशी असायला पाहिजे? वडिलांच्या आज्ञेवरून आईचं मुंडकं छाटलं ते प्रभू परशुराम, आणि आईच्या आज्ञेवरून बापाला घरात यायला दिले नाही तो गणपती गजानन. भक्ती अशी पाहिजे. आजकाल भक्तीच नाही हो. आज आपल्या वाडीतला कार्यक्रम आहे, माणसं किती होईल? आज जर समजा पैठणीचा कार्यक्रम ठेवला असता तर किती बायका येईल असतील? आता लकी ड्रॉ किती असतील ती बघा. बुवा ते कुकर आहे ना, कुकर, कुकरने लय वाट लावलेली आहे. आमची आजी देवी जेवण बनवायची चुलीवर. आता गॅस मिळत नाही. शेवटी परिस्थिती काय झाली? इली ना चुलीवर. हय करानी हयच बघा. आता सगळी लाकडा शोधूक जात, सिलेंडर मिळत नाही. मिळतो का? जुना तासवाना. आमची आजी देवी तिका भात शिजलो टोपातलं हे कसं काढायचं, पलीटनं घातल्या की एक शीत चिरडून बघी तिका का भात शिजलो. आणि आताच्या बायकांका भात शिजलो कसं कळता? 3 शिटी झाल्या. आणि तो भात भवान खाल्यांका पोट सुटतात. ती सांग अहो हल्ली की नाही तुमचं पोट सुटायला लागलंय, तुम्ही डायटिंग करा. हे चल लागतो लक्षात ठेवा. ज्याचे दात पुढे एका 4 बिस्किटचे पुढे, आणि ज्याचा पोट पुढे एका भोकाचे वय मेंदू. इडली भांडे घेऊन जाणे मेंदू वडे काय बोलणार? सांगण्यासारखे विषय लय. म्हणजे गंमत काय अशी मनोरंजन असं सुद्धा करू शकतो. तो त्या दिवशी माझं म्हणजे कोरोनाच्या काळात बोलायला सांगितलं, कोरोनामध्ये सगळ्यांची नासाधूस झाली. माझा एक मित्र, त्या मित्राचे कोरोनात वडील वारले, तो रडलो नाही. थोड्या दिवसांत आई वारली, तो रडलो नाही. बहीण वारली, तो रडलो नाही. त्याच्यानंतर बायको वारली, तो ओक्साबोक्शी रडाक लागलो. मी गेले, म्हटलं काय रे? बाबा वारले, तू रडलंच नाही.
आई वारली रडलंच नाही, बहीण वारली रडलंच नाही, बायको वारल्या रडतच तिथे. तिने मला काय सांगायचं म्हणतात, तुका काय सांगा, वडील वारले, सगळे आजूबाजूचे वृद्ध वयस्कर इले म्हणतात घाबरू नकोस, बापाचं प्रेम तुला आम्ही देऊ. आधीच कळला. आई वारली, शेजारची म्हातारी गेली म्हणतात आईचं प्रेम तुला आम्ही देऊ. बहीण वारली, सगळी शेजारनी गेली म्हणतात बहिणीचं प्रेम आम्ही देऊ. म्हटलं ठीक आहे ना, त्यांनी प्रेम दिला नाही, मग आता का रडतोय? अरे तात्त दुःख म्हणता, बायको वारली कोणच येऊ ना. This is a joke. जाने कहाँ गए वो दिन, कैसे बीते याद रंगमंचावरती गेला की तो कलाकार, मेरा नाम जोकर, बरोबर की नाही? रूप पाहता, रूप पाहता नवरंग डोळ्याने दिसतात, पण या हरिनामामध्ये एकच रंग आहे, तो म्हणजे पांडुरंग, त्याचं नाव स्मरण. रूप पाहता, रूप पाहता, रूप पाहता पाहता रोचनी, रूप पाहता पाहता रोचनी, सुख